नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई प्रेमनाथवर चिडून म्हणतात की आत्ता आठवून काय फायदा, पैसे तर गेलेच ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो पण तुम्ही तिथे सांगायची काय गरज होती, ते एवढ्याशा कार्टीवर कोण विश्वास ठेवतंय. यावर मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, तुम्ही ना फक्त आत्ताच्या फायद्याचं पाहता, म्हणूनच मला दूरचा विचार करावा लागतो. जर समजा तिथल्या तिथे मी नाही म्हणाले असते तर पुढच्या सुपाऱ्या मिळणार होत्या का? लाखो रुपये आपल्याला हवेत, ते मिळाले असते का? विचार करा. तेव्हा प्रेमनाथ थोडासा विचार करत म्हणतो की पॉईंट आहे सासूबाई, बरोबर बोलताय तुम्ही. ती पाठराखीन बाईने कमवलेले पैसे जर असेच वाटत फिरले ना तर आपल्या हाताला फक्त खाज येईल, पण हातावर पैसे काही येणार नाहीत. यावर मोठ्या बाई म्हणतात की व्यंकट महाराजांनी तिला शिकवलंय की ना मोह माया प्रीती काही नको, फक्त विठुरायाची भक्ती घडो, हे तिच्या डोक्यातून आधी काढलं पाहिजे. प्रेमनाथ म्हणतो की एकदम खरं बोलताय तुम्ही सासूबाई. मोठ्या बाई प्रेमनाथवर चिडत म्हणतात की आता तुम्ही फक्त होला हो करत राहणार आहात का, की स्वतः पण काहीतरी करणार आहात. यावर प्रेमनाथ म्हणतो की करणार ना, आम्ही पण विचार करणार, विंजे सरकार ना त्यांचं डोकं चालवणार. सासूबाई तुम्ही फक्त योग्य दिशा दाखवा, मग बघा कसा गेम करतो ते. मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, यापुढे आपलं आर्थिक तजबीज होणार नाही ना, याची तयारी करून ठेवायची. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई ते एवढं सोपं नाही आहे. अहो 5 मेंदू आणि 10 डोळे आहेत तिला, सगळीकडे लक्ष असतं तिचं, आणि सोबत त्या व्यंकट महाराजांचे संस्कार. यावर मोठ्या बाई म्हणतात की आता ते संस्कार नाही नदीत बुडावले ना तर नाव नाही सांगणार आनंदी अंताजी दिग्रसकर. आता त्या इंदीला मानावंच लागेल की व्यंकट महाराज नाही तर इथली मेन मी आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज बाहेरगावावरून आलेले असतात. आता व्यंको महाराज शकुंतलाला सांगत असतात की शकुंतला, अगं निगोजकर महाराजांचं काय काम आहे, खरंच त्यांना मानलं पाहिजे बघ. तुला सांगतो, समाजसेवेच्या अशा कामाचा विचार आणि संस्कार सर्व दूर माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे असं वाटून गेलं बघ मला, आणि इकडे यायचं होतं तर अक्षरशः पायच निघत नव्हता माझा. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो मग थांबायचं की आणखी काही दिवस, काम पूर्ण झाल्यावर आलं असतात 2-3 दिवसांनी. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अगं 1-2 दिवसात पूर्ण होणारं काम नाही आहे, हे काम पूर्ण होण्यासाठी खूप महिने लागणार आहेत. पण काही म्हण शकुंतला, निगोजकर महाराजांचे विचार, त्यांचं काम, कामाचं नियोजन आणि त्या कामासाठी अतिशय चोखपणे कार्यकर्ते निवडले आहेत त्यांनी. आता पुढच्या वेळेस जेव्हा जाईल ना तेव्हा जास्त दिवसांसाठीच जाईल असं ठरवलंय मी. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो मी पण या कार्यात सहभागी झाले तर चालेल का हो? नाही म्हणजे माझा तेवढाच खारीचा वाटा. तेव्हा व्यंको महाराज हसून म्हणतात की हो हो ये, आणि विचारतात की बरं पोरं कुठे आहेत. तेव्हा शकुंतला सांगते की अहो ते शाळेला गेलेत, येतील आता. तुम्हाला तर माहीतच आहे ना त्यांचं कसं येणं असतं, रमत गमत गप्पा मारत. आणि शकुंतला थोडीशी नाराज होते आणि व्यंको महाराजांना म्हणते की अहो तुम्हाला एक सांगायचं होतं. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की काय. शकुंतला सांगते की इंदूचं कीर्तन झालं. आता हे ऐकून व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की काय, कुठे. तेव्हा शकुंतला सांगते की तिकडे सदानंद रावांकडे. व्यंको महाराज शॉक होऊन विचारतात की तू काय बोलते शकुंतला, अगं मी तर त्या कीर्तन करणार नाही असं त्यांना कळवलं होतं. तेव्हा शकुंतला म्हणते की हो कळवलं होतं, पण मोठ्या बाई घेऊन गेल्या इंदूला कीर्तनाला. हे ऐकून व्यंको महाराज थोडेसे विचारात पडतात. आता दुसरीकडे आपण पाहतो की इंदू रागारागात घरी येत असते. तेव्हा गोपाळ तिच्या पाठी येतो आणि म्हणतो की ए इंदे, आपलं घर इकडे आहे, तिकडे कुठे चालले. इंदू रडत म्हणते की मी कुठे पण जाईल, तुला काय करायचंय. आता गोपाळ येतो आणि इंदूचा हाताला पकडून तिला म्हणतो की नीट बोलतोय ना तुझ्याशी, असं काय उत्तर देतेस तिरसट कुठली. इंदू रडत म्हणते की तूच तिरसट आहेस, मी हुशार आहे याचा रुबाब झाडत असतोस ना नेहमी. गोपाळ चिडून म्हणतो की इंदे नीट बोला माझ्याशी, जर नीट नाही बोलली ना तर तुझा हातच पिरगळेन. असं म्हणून तो इंदूचा हात पिरगळायला लागतो. इंदू रडत म्हणते की अरे गोपाळ नको ना, तू मला तिरसट म्हणतो, हात पिरगळतो, हीच का आपली दोस्ती. तेव्हा गोपाळ इंदूचा हात सोडतो, इंदू तिथून जायला लागते. तेव्हा गोपाळ म्हणतो की आता मी तुझ्याशी बोलतोय आणि तू परत चाललीस पुढे. तेव्हा इंदू म्हणते की तू बोलत नाही, तू नुसते टोमणे मारतोस. मग मला काय मगाशी म्हणालास, मला सांग गोपाळ की मॅच हरण्याचा आणि माझ्या कीर्तनाचा काय संबंध आहे. गोपाळ चिडून म्हणतो की काय संबंध आहे, खूप बोलली होतीस ना की मी मेन आहे, इंद्रायणी
इंद्रायणी सोपान वाडीकर मॅच जिंकून दाखवणार आणि तुझ्यामुळे मॅच हारलोय आम्ही आणि तुझ्या कीर्तनावर माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. तेव्हा इंदू चिडून म्हणते की आणि कीर्तनावर ऑब्जेक्शन घ्यायचं पण नाही. गोपाळ हात जोडून म्हणतो की बरं बाई नाही घेत ऑब्जेक्शन आणि म्हणतो की बरं इंदे आता तू कीर्तनकार झालीस, स्टार झालीस मोठी, पण बाबा म्हणतात तसं तू खेळलं पाहिजेस, उड्या मारल्या पाहिजेस, अभ्यास केला पाहिजेस. हे बालपण एकदा गेलं की परत येत नाही, म्हणून जेवढी केवढी मज्जा करायची आहे ना ती आत्ताच करून घ्यायची. आता आपण कसं एकमेकांशी बोलतो, दंगामस्ती करतो, एकमेकांना टपली मारतो, हसतो, खेळतो, तसं आपण एकदा मोठे झालो तसं नाही करणार गं. आणि तू कीर्तन तर काय एक नंबरच करतेस, त्याच्यावर काय बोलणंच नाही माझं. इंदू गोपाळकडे बघत खुश होऊन म्हणते की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, विठ्ठल विठ्ठल. तेव्हा गोपाळ लगेच इंदू समोर तिथे समोर मांडी घालून बसतो आणि इंदू इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की अरे गोपाळ कुठे गेलास तू. आणि ती गोपाळकडे बघत म्हणते की इथे काय करतोय तू. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की तू इथे असं कीर्तन करत राहणार बालपणावर, मग मी ते ऐकत बसतो इथे. आता इंदू गोपाळला उठायला सांगते आणि म्हणते की शिकवण काय फक्त कीर्तनातूनच मिळते असं नाही आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग कुठून मिळते, बाजारातून का. इंदू म्हणते की नाही रे, गोप्या टोप्याच्या बोलण्यातून पण मिळते. तेव्हा गोपाळ खूप खुश होतं आणि म्हणतो की म्हणजे तू मान्य केलंस वाटतं, गोपाळ द ग्रेट आहे म्हणून. इंदू म्हणते की स्वप्नात. तेव्हा गोपाळ इंदूला टपली मारून तिथून निघून जातो. इंदू त्याच्या पाठी पळत असते की थांब आता तुझं व्यंकू महाराजांनाच नाव सांगते. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज चिडून शकुंतलाला विचारत असतात की वहिनी इंदूला कीर्तनाला घेऊन गेल्या होत्या. तेव्हा शकुंतला म्हणते की मी सांगितलं की तुम्ही नाही आहात तरी त्या घेऊन गेल्या पण, आणि ती शांत बसते. तेव्हा व्यंकू महाराज चिडून म्हणतात की आणि त्यांनी तुझं काही ऐकलं नाही बरोबर ना. व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. शकुंतला म्हणते की काय झालं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की वहिनींचं वागणं तरी बघ ना कसं आहे. आधी आदूला कीर्तन न शिकवता त्या परक्या इंदूला का कीर्तन शिकवताय असं म्हणून त्यांनी माझ्याशी वाद घातला, भांडल्या माझ्याशी त्या, आणि आता स्वतःच इंदूला कीर्तनासाठी घेऊन गेला. ते सुद्धा मी नकार कळवला असताना देखील तितक्या तिथे इंदू येते आणि व्यंकू महाराजांना बघून खूप खुश होते आणि विचारते की व्यंकू महाराज कधी आलात. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की तू शाळेला गेली होतीस ना तेव्हाच आलो, ये इथे बस. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांच्या शेजारी जाऊन बसते. व्यंकू महाराज इंदूला विचारतात की काय मग, मी ऐकलं की तू कीर्तनाला गेली होतीस. इंदू शकुंतलाकडे बघत म्हणते की व्यंकू महाराज तुम्हाला कोणी सांगितलं, आणि नाराज होत म्हणते की शकुंतला काकी का सांगितलं महाराजांना, मला सांगायचं होतं ना. तेव्हा शकुंतला म्हणते की चुकलं ग बाई, अगं पण मी फक्त तू गेली होतीस एवढंच सांगितलं, तिकडं काय झालं कसं झालं तू सांगितलंच नाही आम्हाला, सांग आता. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की हां सांगते. आणि ते व्यंकू महाराजांना म्हणते की ऐका व्यंकू महाराज, तर ना मी आदू मोठ्या बाई गेलो होतो कीर्तनाला, खूप गर्दी होती, मग आम्ही सदानंद काकाच्या घरी गेलो होतो, मग तिथून कीर्तनाला मंदिरात आलो. मला एकटीला कीर्तन करायचं होतं ना म्हणून जरा भीती वाटत होती, पण मी तुमचं आणि विठुरायाचं नाव घेतलं आणि केलं कीर्तन सुरू. व्यंकू महाराज कौतुकाने इंदूकडे बघत असतात. आता शकुंतला विचारते की आम्ही ऐकलं तुझं कीर्तन चांगलं झालं म्हणून. इंदू म्हणते की चांगलं, अहो खूप छान झालं, आणि ते कीर्तन नसतं, कीर्तन सेवा असते. आणि ती व्यंकू महाराजांना विचारते की हो ना व्यंकू महाराज, आणि ती म्हणते की आणि त्या कीर्तन सेवेतून आम्हाला काय ते काय म्हणतात हां मानधन मिळालं. हे ऐकून व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि इंदूला विचारतात की काय मानधन. तेव्हा इंदू खुश होऊन सांगते की हो मानधन मिळालं, ते मोठ्या बाईंजवळ दिलं होतं, मग ते सदानंद काका आले आणि त्यांनी त्यांच्या शाळेची परिस्थिती सांगितली, मग मी ते मानधन त्यांच्या शाळेसाठी निधी म्हणून दिला. व्यंकू महाराज इंदूला विचारतात की वहिनींनी मानधन परत करू दिलं तुला. तेव्हा इंदू सांगते की हो केलं, मी त्यांना सांगितलं विठुरायाच्या कीर्तन सेवेतून लोककल्याणाची कामं होत असतील तर त्यासारखं पुण्य नाही आहे. व्यंकू महाराज कौतुकाने इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि विचारतात की बरं मला सांग की वहिनी काय बोलल्या नाही तुला. तेव्हा इंदू म्हणते की त्या काहीच नाही बोलल्या, पण व्यंकू महाराज पुढच्या कीर्तन सेवेला तुम्ही माझ्यासोबत यायचं हां. आता व्यंकू महाराज म्हणतात की ठीक आहे, बरं मला सांग की तू आता काय खाल्लंयस की नाही. मी आलो म्हणून लगेच शाळेतून आलीस उड्या मारत. इंदू हसत म्हणते की हो आले उड्या मारत. व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की बरं जा बरं काहीतरी खाऊन घे. तेव्हा इंदू तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की शकुंतला व्यंकू महाराजांना चहा आणून देते. तेव्हा मोठ्या बाई
तिथून स्वयंपाकघरात जात असतात. मोठ्या बाईंना बघून व्यंकू महाराज त्यांना आवाज देत म्हणतात की वहिनी. आता व्यंकू महाराजांना बघून मोठ्या बाईसुद्धा आश्चर्याने विचारतात की व्यंकट भाऊजी कधी आलात तुम्ही? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तासभर झाला असेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की एवढ्या लवकर कामं संपली का तुमची? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तसं काम मोठं आहे, लगेच पूर्ण नाही होणार, थोड्या दिवसांनी परत मला जावं लागणार आहे. तेव्हा मोठ्याबाई टेन्शनमध्ये हो का बरं असं म्हणून तिथून निघून जायला लागतात आणि परत थांबून व्यंकू महाराजांना विचारतात की तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का माझ्याशी? काही प्रश्न विचारायचे आहेत का? व्यंकू महाराज म्हणतात की तसं नाही आहे, पण शकुंतलाकडून समजलं की तुम्हाला विठुरायाचा साक्षात्कार झाला. शकुंतलासुद्धा आतून त्यांचं बोलणं ऐकायला लागते. आता मोठ्याबाई विठुरायाला नमस्कार करू म्हणतात की झाला बाई, साक्षात्कार झाला, विठुरायाचीच मर्जी म्हणून साक्षात्कार झाला. एक अशी ज्योत पेटली आणि अंतर्मनात शिरली. देवाचा शोध आणि बोध एकाच वेळी झाला. अंतर्मनातील देव दिसणे समजणे म्हणजे काय हे कळलं मला. आणि म्हणतात की सगळीकडे नुसता प्रकाश होता. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, आमच्या यांची हक्काची गादी गेली, पण मी थोरली म्हणून विठुरायाने मला दृष्टांत दिला. आणि हात जोडून डोळे मिटून त्या राम कृष्ण हरी असं म्हणतात. आता व्यंकू महाराज म्हणतात की भाग्यवान आहात वहिनी तुम्ही, म्हणून तुमच्या वाट्याला ईश्वरी साक्षात्काराचं पुण्य आलं. मोठ्याबाई म्हणतात की व्यंकट भाऊजी, या करत्या करवी त्याने अनंताचं दर्शन करून दिलंय मला. व्यंकू महाराज विचारतात की तुम्ही इंदूला कीर्तन सेवेसाठी घेऊन गेला होतात का? मोठ्याबाई म्हणतात की हो. आता दिग्रजकरांकडे कोणी आलं आणि म्हणालं की कीर्तन सेवा द्या तर आपल्याकडे नाही म्हणायची रीतच नाही आहे ना. व्यंकू महाराज म्हणतात की ते झालं, पण तरीही एक प्रश्न उरतोच. तुम्हाला उपरती झाली म्हणून तुम्ही इंदूला कीर्तन सेवेला घेऊन गेलात की कीर्तनाचं मानधन पाहून? हे ऐकून मोठ्याबाईंना खूप राग येतो, पण त्या शांतपणे व्यंकू महाराजांना नाटक करत म्हणतात की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण त्यात तुमची काही चूक नाही, तुमचं पण बरोबरच आहे. माझी कर्मच तशी आहेस, मी तसं वागले आहे. विनाकारण भांडण केलीत मी, खरं खोटं केलं, कटकारस्थानं सुद्धा केली, त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. पण व्यंकट भाऊजी आणि त्या विठुरायाला उद्देशून म्हणतात की तो आहे ना, तो माणसाला सहमूळच बदलू शकतो, वाल्याचा वाल्मिकी करू शकतो, तो आपलं अंतर्मन सुद्धा बदलू शकतो. जगाला प्रेम अर्पावे या भावनेतून मी आता काम करते आहे. मला माहिती आहे हा जो माझ्यातील बदल आहे ना, तो एकदम तुम्हाला मान्य नाही होणार, तुम्हाला पटणार पण नाही. आणि परत म्हणतात की पण विठुरायापासून काहीच लपत नाही. तुम्ही आता माझ्यात बदल झाला आहे ना, मी बदलले आहे, माझं मन बदललं आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा. माझं तसं म्हणणंच नाही आहे. व्यंकू महाराज म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही जर इंदूवर प्रेम करणार असाल, तिला माया लावणार असाल तर मला आनंदच होणार आहे. मोठ्याबाई म्हणतात की माणसात बदल होतो भाऊजी. व्यंकू महाराज म्हणतात की बदल दिसावे सुद्धा लागतात वहिनी. मोठ्याबाई म्हणतात की व्यंकट भाऊजी, तुम्ही दिग्रजकरांच्या थोरल्या सुनेवर विश्वास ठेवू नका, पण विठुरायावरती तरी विश्वास ठेवा, त्याची लीला आघाद आहे. आणि त्या रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. व्यंकू महाराज थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि विचार करायला लागतात. यानंतर रात्री आपण पाहतो की सर्व फंटा गँग मंदिरामध्ये बसलेले असतात. गोपाळ त्यांची शिकवणी घेत असतो. आता त्याच्या शिकवणीचा विषय असतो विज्ञान. आदू विचारतो की दादा, आम्ही तर ऐकलं आहे की प्रयोग फसतात म्हणून. पप्प्या म्हणतो की हो, तो 10वीतला गण्या, त्याने तर 3 रसायने मिक्स केली होती आणि मग काय शाळेत नुसता धूरच धूर, एकदम धुरळा. इंदू घाबरून विचारते की मग काय झालं? गोपाळ म्हणतो की मग काय होणार आहे, त्याने शाळेत धूर केला आणि मास्तराने त्याच्या कानाखाली धूर काढला. इम्रान सांगतो की ते मास्तर मारतात पण भारी शिकवतात. पप्प्या म्हणतो की त्यांचं एकच म्हणणं आहे, प्रयोगशाळेत फक्त प्रयोगच करायचे, अजिबात मस्ती करायची नाही. इंदू म्हणते की हो ना, मस्तीमध्ये प्रयोगशाळेतील सामान फुटलं म्हणजे? गोपाळ म्हणतो की मग काय, आपल्याला सगळे पक्षी करतील, म्हणजे पप्प्या असला की कोंबडा आणि इंदी असली की कोंबडी. मग सर्व मुले मोठ्याने हसायला लागतात. इंदूला खूप राग येतो आणि ती म्हणते की गोपाळ काय पण काय बोलतो. गोपाळ इंदूची ॲक्टिंग करत म्हणतो की गोपाळ काय पण काय बोलतो, आणि म्हणतो की मुलांनो, आजीबाईंना काय म्हणायचं नाही हा, लगेच राग येतो त्यांना, म्हातारी लगेच चिडते. इंदूला गोपाळचा खूपच राग आलेला असतो. आता गोपाळ मुलांना म्हणतो की चला आता शिकवणी संपली, घरी जा. मग सर्वजण घरी निघून जातात. मात्र खूपच राग आलेला असतो आणि ती तिथेच उभी राहते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.